राम राम रामकृष्ण हरी। तर काय सकाळचा नाश्ता आहे तुमच्याकडे, आमच्याकडचा नाश्ता आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही आज काय बनवले आपल्या सगळ्या आजी लोकांसाठी। आणि आपल्या सगळ्या आजी लोकांचा फेमस नाश्ता आहे तो। तर आज तो नाश्ता आम्ही घरी बनवलेला आहे आणि चुलीवर, पण करताना आम्हाला दाखवता आलं नाही किंवा दाखवू शकलो नाही आम्ही। पण नक्की आता मी तुम्हाला दाखवीन की काय नाश्ता आहे। गरम गरम पावसाची सुरुवात आहे, पाऊस आहे, संध्याकाळी पाऊस येतोय, म्हणजे चांगलाच पाऊस येतोय, थोडा म्हणता येणारच नाही। हा बनवलेला आहे आपल्या आजी लोकांचा नाश्ता, म्हणजे गरम गरम वडापाव बनवलेत आणि सगळे वडे गरम आहेत आणि मस्त बनवलेले आहेत, चुलीवर बनवलेत। पाव फक्त आता आणायचे आहेत, रोहित पाव जाऊन घेऊन येईल। गरम गरम वडे बनवलेत आणि 2 फ्रीज असल्यामुळे पसारा बराचसा कमी होतोय खाली, कारण दोन्ही फ्रीज मध्ये ठेवतोय। रामकृष्ण हरी वैशू। रामकृष्ण हरी, राम राम। तर खूप छान बनवलेत वैशूनी, आणि मी पण बनवलेत हा, असं नका म्हणू वैशूने। आपण बनवलं खूप मस्त मिरची वगैरे घालून, घरचं कसं ऐकते आहे का नाही वैशू। तर आता बघू काय करायला आजी लोक वगैरे। आणि ओऱ्या घरी आलेलाच नाहीये, कारण ओऱ्या दिवाळीच्या आधीपासून बाहेर गेलाय। खूप आठवणीत आहे, कुठं गेला असेल काय बघावं लागणार आहे त्याला। 15 दिवसाच्या वर झालं तो घरी येत नाही, तो आजारी पण होता, बऱ्याचशा गोष्टींचं बाबा काय खरं नाही आता। आणि डुगू महाराज इकडे झोपलेले आहेत। डुगू 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 भूक लागली, झालं डुगू म्हटलं की भूक लागली, काही खरं नाही आता। जाऊ इकडे बनवलेत आज वडे, खरं तर खूप छान। ह्या कढईमध्ये तेल पण अजून आहे, भात वगैरे झालाय, मस्त बनवलाय। सगळा स्वयंपाक छान होतो चुलीवर। वरण पण इकडे ह्याच्यामध्ये शिजले, डाळ अजून राहिलाय थोडासा स्वयंपाक, करू म्हटलं नंतर। वैशूला आधी नाश्ता देऊ सगळ्याला, वरती जाऊन येते जरा। बरं केलंय हे पोतं टाकले इकडं, खरंच काय झालं तिकडं सगळे उभार लाव, काय झालंय हा। जय आजीला चालवत्या काठी दे मंगल मावशी अलीकडच्या हातात। कोणी दिली काठी? होय म्हातारीने दिली, तू नव्हती दिली? तुला पाहिजे का काठी? बर 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 बर, चालवताय ना। हा हा, कंबर ताट कर। हा छान छान मस्त। आज काय आहे नाश्त्याला माहितीये का? काय आहे? अगं माय गे हा चला चला चला, कंबर, हा तिच्या हातात तशी काठी देत जावा। हा असं फिर, असं फिर, चकुली सांगायला उभारले, असं फिर असं फिर। हा बघू, लय भारी गाऊन पण छान घातलाय, गळ्यातल्या 2 माळा घातल्यात। एक कुणाला तर दे की दुसऱ्याला, इथं तुला पाहिजे? नग म्हणते ती, नग म्हणते। अजून कुणाला विचारलं तू? हाय सगळ्यांच्या गळ्यात काय ना काय आहे। ह्या आजीला विचारलं का, म्हाताऱ्या आजीला? ए माळ घाल ग हिला, गंट नाही घालायचा आता तुला। हिच्या हे हार घालायचा का? हे हार दे ग कुंभार। अगं घे की, घे ग, तुला आवडत नाही का? थांब की, आवडतच नाही, हा पहिल्यापासूनच आवडत नाही का? बरं घाल वाटत नाही तुला? छकुलीने बघ कसं घातलंय गळ्यात बारक मण्याचं। हा तुझी मैत्रीण घालत्या म्हणलं तू घातलं पाहिजे। नको घाल का होत, नको घाल आली मग तीच भांडण नसतं का घातल्या मी, नको बाय। काय खरं नाही आता, तुला द्यायला लागली ती। मला नको बाई, सांगते काय करा। होय तुला काय आवडतं मग मला सांग, तुला काय आवडतं? मला होय पोत आवडते, बघू कसली पोत आवडते तुला। बरं असली पोत आणू का तुला मी? आणू नको, बन नको तसलं, तिला तसलंच लागते। रानूची पिल्लं दाखवते तुम्हाला मी, रानू कशी घेऊन झोपते खाटावर। आता खाट बेड केलाय रानूनी एक। रानू छान फॅनच्या हवेला तुझे बाळ घेऊन झोपले ग तू। हा छान आहे बाबा,
घेऊ का ह्याला हात लावू? नाही घेऊन जाणार रानू, नाही घेऊन जाणार. हे इकडं झोपले. नाही ग रानू, काय करणार आता, मोठे झालेत की ग रानू. हा होय रानू, किती दिवस ग त्यांना प्रेम करतीस बघ. मी हात लावला की लगेच चाटाय चालू. हो ग बाई, लय शाणे आहेत तुझे पिल्लं. त्यांना अजिबात इकडे तिकडे होऊ देत नाही. शाणे झालेत. मग कसं माईपाशी झोपते बघितलं का, माईवर हात ठेवून. आता काय नाव ठेवावं तेच कळत नाहीये ह्या दोन्हीची आम्हाला. एक जण आहे, एक आहे मेल आणि एक आहे फिमेल. छकुली माझी चांगली आहे, माझी जय आजी चांगली आहे, माझी काय अक्का आजी चांगली आहे, सगळ्या आजी चांगल्या आहेत. म्हणतात ना 10-12 लेकरं असतात आणि 10-12 लेकरामध्ये 16-17 लेकरं आहेत ना माझे, हाय का ना. 17 लेकरामधलं ही एवढं लेकरू जरा काय सांगू, ह्या लेकराचं काय सांगता येत नाही. पण लय शांत झाले माझं लेकरू माझ्यापाशी आल्यापासून, आहे का नाही. झालं का शांत. पण का बरं रडाले की आज, लयच रडाले. काय झाले माझ्या बाईला, काय दुख आले माझ्या बाईचं, काय झाले, कशाचं दुःख वाटाले की तुला, काय झाले. कोण रागावलं का. मग मी रागावले तुला. मग का रडू येईल, कशाच दुःख येईल तुला. हा मग मला वाईट वाटते बघ. पदर नाही येते घ्यायला तसा. बरं हा घे, घे तोंडाला हे झाले. बरं काय झाले, काय झालं. चहा पिली का नाही तू. किती दिल टाकी ना चहा किती दिल. मग कशाचं रडू येले होय. कशाची आठवण आली बायला माझ्या. काय काय झालं मग. हा होय छकुले, तुझी मैत्रीण रडायला लागली की. बघ ना ग छकुले. काय झालं तुला, क्या ध्यान आला. हा दे ग कलावती आजी पाणी. विचार तू काय झालं म्हणा. हळू पी, हळू पी, हळू पी. तिला कशाची तर आठवण आली ग म्हणून कलावती आजी. तिला ते आठवलं ना म्हणून ती रडायला लागली है ना. काय रडू आलं ग. काय नाहीच म्हणत. काय तर ध्यान झालं म्हणून रडायला लागली ना. काय ध्यान झालं. रडायचं नाही असं. आपल्याला आई किती जीव लायची आपली. तुम्हाला कधी काय कमी पडू देणार नाही. पडू देणार काय कमीच नाही आम्हाला. आणि कमी पडू पण देणार नाही मावशी. कधीच कमी पडू देणार नाही तुम्हाला. फक्त तुम्हाला तुमच्या घरच्यांचं प्रेम देऊ शकत नाही मी. त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आहे आम्हाला. घरच्यांपेक्षा ना ज्यादा प्रेम भेटलंय आम्हाला. आता तू रडून उभं नाही. तुझे पण नाही रडायचं कोणीच. कशाला काय काय होतं की एखाद्या दिवशी नाही तेव्हा नाही रडणार म्हणून डोळ्यात भरून पाणी चालले. पण नाही रडायचं, कोणीच रडायचं नाही बरं. तू एकटी रडली की सगळे रडतील बघ. हाय ना तुमची लेक एवढी मोठी आहे ना, कशाला रडता तुम्ही. हाय की मग मी हाय ग मावशे, मी हाय. मी हाय की मग. काय झाले. काय नाही मग कशाला. हाय की तुमची लेक एवढी मोठी आहे की. हा एकाला समजावया गेलं की दुसरं रडतंय, दुसऱ्याला समजावया गेलं की तिसरं रडतंय. म्हणून आता रडायचं बंद. आता खायच्यात आपल्याला वडापाव छानपैकी मस्त. आंघोळ झाली ना तुझी. छान केली ना आंघोळ मस्त सकाळी. मग तेव्हा डोळ्याच पाणी पुस, नको रडू. मला नाही चांगलं वाटत मावशी. मग मला असं वाटतं मी कुठंतरी कमी पडले मग तुमच्यासाठी. हा ज्या गोष्टी नाही येते मावशी नाही देऊ शकत ग मी. हा येते घरची आठवण कधीतरी. वाटतं सगळ्या गोष्टी, रडू येतं. हा आणि रडावं, मन मोकळं करावं माणसाने. मग इथं दडपण येतं बघ, छातीवर दडपण येतं. काय नाही रडलं तरी आपलं मन हलकं होतं नेहमी. काही नाही. हा रडा वाटलं घेऊ, खेकडं खानदारी काम आहे तुमच्यासाठी. हा माझा डोकं ठेवून बदबद रडायचं. मन मोकळं रिकामं करायचं. दडपण नाही आलं पाहिजे छातावडावरती. कळलं तुला. काय दडपण नाही. हा नाही नाही नाही. मग पांडुरंगाच्या कृपेने सगळे आता तब्येत पण तुझी चांगली झाली आहे. सगळी सूज उतरली पायावर. किती झाले बघ, सुरकुत्या पडल्यात तुझ्या पायाला आता. छान त्रास नाही, लघवीचा वगैरे कसलाच त्रास नाही ना. आणि आठवण बी काढायची नाही बघ. आपल्याला जे आहेत त्याच्यात सुखी समाधान राहायचं. छान. हा चला आता ह्यांचं रडू बंद झालंय. आता इकडं कोण नाही रडणार.
हिचं तर आज तोंडले बारीक झालं. नाही. कशाची आठवण आली माय तुला? तू रडवलं का नाही बघ बर तिला? लक्ष्मी आजी, तू माझ्या सुंदर आजीला रडवलं. हं? काय झाले? कमरत दुखाले? नाही. गोळी देऊ का मग? नको. नवऱ्याची आठवण आली का? नाही बाई. पोराची आली? नाही कोणाचीच नाही. मग आई बापाची आली का? माझ्या पॉसिबल आली. आई वडिलांची आठवण आली म्हण ग. कोण माया करायचं? आई माया करायची का वडील? वडील. लय माया करायची तुझी? हम्म. काय म्हणायचे तुला? काय नावाने हाक मारायचे? हा? बाईशी बोलत नव्हती. काय म्हणायचे? बाई. बाई. हम्म. वडिलांची आठवण आली आज? हा? रात्री किती तू तमाशाच केला तुला. हा? काय झालं? काय नाही. काय हिला स्वप्न पडले का काय रात्री? काय माहिती वय? घरचं ध्यान झालं म्हणजे पहिलं आठवलेले पहिले. हा? आताच नाही काही, पहिलं आठवले तिला. काय झालं असेल? आई वडिलाचं याचं त्याचं ते ध्यान झालं. हा ना? हा. आई वडिलांचे येतच की डोळे पुस तुझे मावशी. आपण किती म्हातारं झालो, किती वयस्कर झालो, तर आपल्या आईची आठवण येते, वडिलांची आठवण येते. आणि आई वडिलांची आठवण आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. तर तिला तिच्या आई वडिलांची आठवण आली म्हण. काहीतरी रात्री स्वप्नात आले असतील, काहीतरी तिला सांगता येत नाहीये. चांगलं वागवलं म्हणलं येते आठवण आई वडिलांची. हा वागायचं. आता काय नाही काळजी करायची. हा. बा जाऊ का मग मी आता? हा जाऊ जा. आता. अजून पण गेले तर आता जरा व्हिडिओ बंद करते आणि तिला जरा समजावते.